नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एका पोलीस अधिकाऱ्याची चर्चा आहे, अर्थात नाव आहे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले। गेली अनेक दिवसांपासून ते त्यांच्या फेसबुकवर वेगवेगळे व्हिडिओज त्यावर पोस्ट करतायत आणि त्या माध्यमातून काही खळबळजनक खुलासे देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडतायत। रणजित कासले यांचा कालचा व्हिडिओ मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर खळबळ माजवणारा होता, कारण की त्यांना वाल्मिक कराड याची एन्काउंटर करण्याची ऑफर आली होती असं त्यांनी म्हटलं आणि मग मात्र महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। अनेक जणांनी त्यावर प्रतिक्रिया देखील दिल्या। टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून कालच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मुलाखत देखील आपली दिली आणि ती मुलाखत स्वतः रणजित कासले यांनी पाहिली आणि आज सकाळी देखील त्यांनी एक दोन व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये मात्र त्यांना जो काल प्रश्न विचारला जात होता की नक्की ऑफर तुम्हाला दिली कोणी, यावर त्यांनी आज थेट उत्तर दिलंय। त्यांनी स्पष्टच म्हटलं की ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं किंवा मेलेल्या कोंबड्याला आगीची भीती नाही, म्हणून त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की धनंजय मुंडेच दुसरं कोण यांनीच एन्काउंटरची सुपारी दिली होती। आणि आता मात्र याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात खळबळ माजली आणि तेच रणजित कासले आता माझ्या सोबत आहेत। आम्ही लाईव्ह मध्ये मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे। कासले साहेब, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। कासले साहेब, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येकाला तुमच्याबद्दल एक प्रश्न पडलेला आहे की जे कासले साहेब स्वतः निडर आणि निर्भीड म्हणून पोलीस अधिकारी म्हणून बीडमध्ये त्यांची ओळख होती, त्यांनी अगदी विधानसभा निवडणूक काळात धनंजय मुंडे असो वाल्मिक कराड असो यांच्याशी क्रॉस घेतलं, अशा व्यक्तीला आज घरदार सोडून नोकरीतून सस्पेंड होऊन हे असं बाहेर फिरावं लागतंय। नेमकं काय असं घडलं की आज त्यांच्यावर ही वेळ आली? मला सवय आहे, कारण माझ्या 2 वर्षात 7 बदल्या झालेल्या आहेत। पहिली गोष्ट, मला ज्युनियर तुकाराम मुंडे बनवलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, माझी चुकी नसताना मला सस्पेंड केलेलं आहे। ज्यावेळेस चुकी असेल माणसाची तर मी ती सहन केली असती, परत 2-3 महिन्यानंतर मी डिपार्टमेंटमध्ये आलो असतो। मग मला विनाकारण सस्पेंड केलंय, त्याचा मनामध्ये माझ्या प्रचंड त्याच रागातून मी जे माझ्यावरती जे मागच्या 2 वर्षात अन्याय झाले, अहो 7 बदल्या, इथेच तुम्ही समजा ना किती मोठा अन्याय आहे। मी कसा 2 वर्षात 7 ठिकाणी फिरलो, घ्या तुम्ही माहिती, काढा माहिती तुम्ही सगळी। पण मग तुमच्यावर जो आरोप केला आहे, तुमचं जे सस्पेन्शन झालेलं ते म्हणजे तुम्ही एका परराज्यात किंवा गुजरातला जाऊन वरिष्ठांना न विचारता तपास करायला गेलात आणि तिथं काहीतरी आरोपींकडून आर्थिक देवाणघेवाणीचा तुमच्यावर आरोप झाला, हे खोटं आहे का मग? हा, परराज्यात मी अहमदाबाद, गांधीनगर, सुरत या ठिकाणी, मी दिल्ली या ठिकाणी तपास कामी गेलो होतो, बरोबर। तर सुरतला माझा 5 वर्षापासूनचा एक मित्र आहे, हा, त्याचं नाव आहे मुकेश नाहटा, बिल्डर आहे तो। 5,000 करोडचा मालक आहे तो, सुरतमध्ये फार मोठी व्यक्ती आहे ती। आणि त्याच्या घरी मी, तो माझा फॅमिली मित्र असल्यामुळे नेहमी मी घरी जातो, मध्ये आराम करतो। तसंच त्याच्याच ऑफिस मध्ये गेलेलो आहे आणि तेच फुटेज आहे, कारण म्हणतात असं 10-20 लाख रुपये माझ्या संशयित आरोपीकडनं घेऊन पळून गेला, म्हणून त्याच्या मिसेसनी आपल्या जे निखिल गुप्ता आहेत एडीजी, त्यांना सांगून मला 6 तासात सस्पेंड केलं। 6 तासात इन्क्वायरी पत्र तरी येतो का डीजी ऑफिसहून बीडला 6 तासात? ओके, कसं साहेब, हा, आणखी आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की मुळातच ते जे गुजरातचं प्रकरण आहे त्याची आता चौकशी चालू आहे, त्या संदर्भात तुमचं सस्पेन्शन झाले वगैरे मान्य आहे। प्रश्न आता हा उरतो की तुम्ही जेव्हा सस्पेंड झाल्यानंतर बाहेर पडलात आणि एक एक व्हिडिओ तुमचे पोस्ट करायला तुम्ही सुरुवात केलीत, मग तुम्ही थेट पहिल्यांदा आरोप केलेत ते अगदी डायरेक्ट वाल्मिक कराड याच्यावर, म्हणजे तो फिल्म प्रोड्युसर आहे, त्यांनी तिथं पैसे गुंतवलेले आहेत किंवा या सगळ्यांमागे माझ्यावर दबाव होता, त्यांच्या मी गाड्या पकडल्या होत्या विधानसभा निवडणूक काळामध्ये, त्यांच्या पेट्या देखील पैशाच्या पकडल्या होत्या आणि त्यामुळेच माझ्यावर ही दबावात्मक कारवाई केली जाते, हे कितपत खरं आहे?
बघा, तपासामध्ये चौकशीमध्ये या सर्व गोष्टी बाहेर पडतील. मी मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघा शोधून, तुम्हाला व्हिडिओ भेटेल. त्याच्यामध्ये ज्या दिवशी निवडणूक होती ना, ज्या दिवशी मतदान होतं, त्याच दिवशी धनंजय मुंडे यांची जी कराड यांची जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्याच्यामधून माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये काय येतात हो? त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? माझ्या अकाउंटला पुरावा आहे ना, माझ्याच अकाउंटला आलेले आहेत, माझ्या पगाराच्या अकाउंटला. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. हो, मग माझा ते स्टेट कुठून कुठून आले पैसे याची काही खात्री आहे का बाबा याच व्यक्तीने किंवा याच? हो. ते कन्स्ट्रक्शनचं नाव सांगतो ना मी, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन आहे, जे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं आहे, आणि अजून एक पार्टनर आहेत त्याच्यामध्ये. अंबाजोगाईची ती कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. माझ्या एका व्हिडिओमध्ये आहे. ओके ओके माझं ओके ओके. स्टेटमेंट जर तुम्हाला पाहिजे असेल, तेही मी व्हॉट्सअपवर तुम्हाला थोड्या वेळाने पाठवतो. बर, आता कालचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तुम्ही ऑलरेडी काहीतरी अपशब्द वापरला असं तुमच्याबद्दल कोणीतरी म्हटलं गेलं, कोणतरी एक व्यक्ती आहे, आणि मग बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तुम्ही एक सकाळी व्हिडिओ केला, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बाबा मी माफी मागतो, काही माझ्यावर कडून काही चुकून अपशब्द एखादा व्हिडिओ मधून गेला असेल. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि तुम्हाला शोधायला आता पथकं बाहेर पडलेली आहेत, अशी देखील तुम्ही माहिती दिली आहे. पण हो, बरोबर. त्यामध्ये तुम्ही थेट ओपन चॅलेंज दिले पोलिसांना की तुम्ही एक नाही 10 टीम पाठवा. मी सायबर विभागात काम करणारा माणूस आहे, 20 वर्ष पोलीस खात्यात काम केलंय. मला त्यावरनं ना तो डॉन चित्रपटातला बच्चनचा डायलॉग आठवला, जो तो नेहमी अमिताभ बच्चनचा तो डायलॉग फेमस आहे की डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. त्याचप्रमाणे म्हणायचं का की कासले को पकडना मुश्किल ही नाही नामुमकिन है. नाही, खऱ्या अर्थाने बघा, प्रत्येकाचं स्किल असतं पोलिसांचं, आणि असं नाही प्रत्येक माणूस मागे कुठेतरी पुरावा सोडतो. आता बघा, मी नेट वापरतोय, कदाचित जर हुशार पोलीस अधिकारी असतील तर माझ्या नेट कुठलं वापरतोय त्याच्यावरूनही मला पकडतील, सांगता येत नाही आजकाल. बघा, सायबरला मी स्वतः काम केल्यामुळं जर टेक्निकली माणूस कुठे ना कुठे पकडू शकतो. मी दुसऱ्या गाड्या वापरल्या तर टोलमध्ये येऊ शकतो, कुठेतरी CCTV फुटेज कॅमेऱ्यात येऊ शकतो. पण मी चॅलेंज दिलं त्यांना की तुम्ही मला पकडून दाखवा आता, कारण मी एका ठिकाणी थांबणारच नाही मुळात. मी तुमचं आता काही लोकेशन नाही विचारणार कोणाला तरी ट्रेस हो म्हणून, पण तुम्ही महाराष्ट्रात आहात ना? हो, माझं सकाळचं बघा ना, ते मंदिर ते महाराष्ट्रात आहे. ते बस जी तुम्हाला पाठवली ती हो महाराष्ट्राचीच हो. बस होती, ओके ओके महाराष्ट्रातच आहे. ओके. मला एक असं म्हणायचंय, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर काही दिवसांनी जर आपण पाहिलं तर नवनीत कावत यांची बीडची SP म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर तुमचा आणि त्यांचा संपर्क असा किती महिन्यांचा आहे? जास्त नाही, 1-1.5 महिन्याचा आहे. नवीन आल्या त्यांनी आमचे जे गात होते, PI गात, सायबर क्राईमचे इन्चार्ज, त्यांना सांगितलं की मला टॅब पाहिजे, ॲपल कंपनीचा टॅब. तर तो मी त्यांना गिफ्ट दिला. माझ्या लातूरमधून मी घेतला. पेमेंट मोड ते मी कालच्या व्हिडिओमध्ये आहे बघा, हम्म, ABPच्या हम्म. वगैरे त्याच्यामध्ये बघा. तर ते काही आपले माननीय नवनीत सर, SP सर ही काही एकदम धुतल्या तांदळासारखे नाहीत, कोणच नसतं. सिस्टीम मध्ये काम करावं लागतं, सिस्टीम प्रमाणे मलाही चालावं लागतं. मीही तेच सिस्टीम वापरलेली आहे, त्याच पद्धतीने गेलेलो आहे. पण आता चुकीची कारवाई केल्यामुळे मला हा प्रचंड मनस्ताप आणि राग आलेला आहे. पण तुम्ही त्यांना टॅब घेऊन का दिलात? त्यांनी सांगितलं होतं का तुम्हाला टॅब घेऊन द्या मला म्हणून? त्यांनी आमच्या PI ला, इन्स्पेक्टरला सांगितलं होतं. इन्स्पेक्टरने मला सांगितलं की साहेबांना आपल्याकडून सायबर क्राईम कडून एक गिफ्ट पाहिजे, ते तुम्ही टॅब द्या, म्हणजे आपले नेहमीचे दररोजचे काम सोयीस्कर होतील. अच्छा, तो 97,000चा टॅब आहे असं तुम्ही म्हणताय? हो, 97,000चं. त्याचं मी हे पाठवलं ना. अच्छा, मला असं म्हणायचं की एकीकडे नवनीत कावत हे डॅशिंग सिंघम अशी म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख झालेली, आणि तुम्ही म्हणताय की सरळ सरळ ते धुतल्या तांदळासारखे नाहीयेत, ते असं वगैरे गिफ्ट मागतात वगैरे. अगदी हो 1.5 महिन्यात तुम्हाला अनुभव आला? हो, 1.5 महिन्यात आला अनुभव मला. बघा ना, कुठलीच खोटी नाही, मी पुराव्याशिवाय. म्हणतात की हा माणूस काय क्षिप्त आणि अजून कुठला तर असं त्या बोलल्या अंजली दमाने. पण त्यांनी मी काय सर्व गोष्टी खोट्याच बोलतो का? बोलतो का? म्हणजे ते हम पियतो शराब आणि तुम पियतो गंगाजल, ते असं झालेलं आहे. नाही, पण कासले साहेब, महत्वाचा मुद्दा काय आहे, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ टाकायला सुरुवात केलीत, तुम्ही स्वतःहूनच कबूल केलं, हो मी दारू प्यायलेलो आहे आणि हा व्हिडिओ केलेला आहे. हो. पण दारू प्यायल्यानंतर माणूस खरं बोलतो असं तुम्ही म्हणालात. ओके,
आता झालंय कसं हो माहितीये का, हो एका व्हिडिओ. तुमचा जो व्हिडिओ आहे दारू प्यायल्यानंतरचा जो पब्लिश झाला, त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना हेच वाटलं की अरे दारू पिऊन जर व्हिडिओ केला तर कसा काय विश्वास ठेवायचा, कारण की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. बरोबर. आता तुमच्या बाबतीत झालंय कसं माहितीये लास्ट का, इम्प्रेशन. येस येस. लांडगा आला रे आला असं झालंय. हो खरं हो आहे ना? हो. म्हणजे तुम्ही आता किती काही खुलासे केले तरी अरे नाही हे काय म्हणून दारू प्यायला. म्हणून मी आता म्हणून मी सकाळी सकाळीच तुम्हाला मुलाखत देण्यासाठी, कारण मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्हाला मला 100 फोन आले महाराष्ट्रातून इंटरव्ह्यू घेऊ, एबीपी स्टार, दिल्लीवरून सुद्धा फोन आले, पण मी कोणालाच होकार दिला नाही. पण मी तुमचा फॅन असल्यामुळे आणि तुमचा प्रत्येक न्यूज आणि प्रत्येक तुमची मुलाखत मी मनापासून ऐकतो. असे खूप महाराष्ट्रातले मोजके पत्रकार आहेत, त्यांच्यामध्ये मी म्हणजे तुम्ही आहात. तर त्यामुळे मी तुम्हाला नकार नाही देऊ शकलो. गाड्या चालल्यात तरी मी थांबून तुम्हाला मी शब्द दिल्या, प्रॉमिस दिल्याप्रमाणे मी माझा शब्द पाळलेला आहे. आणि तुम्हाला हेही म्हणले की तुम्ही कुठलेही प्रश्न विचारा, काहीही विचारा, मला विचारलं तरी चालेल. मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो. नक्कीच. कसले साहेब आणखी एक महत्वाचा मुद्दा, काल जो तुम्ही असं सांगितलं की होय धनंजय मुंडे यांनीच एन्काउंटरची ऑफर दिली होती. 15 मिनिट थांबा, 15 मिनिटं लाईव्ह इंटरव्ह्यू चालू आहे. करू नका, कॉल करू नका, थांबा. हॅलो. हा बोला. हा धनंजय बोला. मुंडे यांनीच एन्काउंटरची सुपारी दिली होती वाल्मिक कराडांची, असं तुम्ही आज सकाळी स्पष्ट केलं. नेमकं हो काय हो. आहे प्रकरण, हे प्रकरण काय आहे हे अगदी सविस्तर संपूर्ण महाराष्ट्राला कळू द्या. बघा, मी माझे व्हिडिओ बघितले तर सगळ्यांना कळेल की बघा फेक एन्काउंटर कसा असतो. मी हे आपल्याला सांगितलेले. त्यामध्ये सिस्टीम फेक एन्काउंटरची कशी असते, केंद्राकडनं सिग्नल पाहिजे. पहिला तर केंद्राकडनं ग्रीन सिग्नल आला की त्याच्यानंतर पहिले तर हे लोक ठरवतात, इथले महाराष्ट्रातले मुख्यमंत्री वगैरे सत्ताधारी, आणि त्याच्यानंतर केंद्राला विचारतात की असं असं आहे, असं असं लोकांच्या ह्याचा मनाचा काय आपला प्रश्न आहे एकदम भावनेचा, तर आपल्याला असं असं करायचंय. तर केंद्राकडनं सिग्नल आलं ना, तर मुख्यमंत्री, दोन्ही गृहमंत्री, गृह सचिव असे एक 5-6 अधिकाऱ्यांचे म्हणजे 5-6 लोकांची गुप्त बैठक होते. त्यामध्ये तो म्हणजे ठरवलं जातं की या दिवशी अशा प्रकारे याचा एन्काउंटर किंवा याला म्हणजे काल ज्या पद्धतीने म्हणजे काल जेलमध्ये एकाला फाशी झाली, त्यांनी फाशी घेतली का नाही तो आता तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे. पण फेक एन्काउंटर असा करतात. तशीच टीम माझ्याकडे आलेली शोधत शोधत त्यांनी बीडमध्ये काही अधिकारी शोधले असतील. त्यामध्ये त्यांना वाटलं असेल की मी नेहमी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात जातो आणि माझ्या 7 बदल्या झालेल्या आहेत या ठिकाणी. तर मला त्यांनी ती एन्काउंटरची मला एकदम म्हणजे ऑफरच दिली होती की 2 IPS अधिकारी, 1 IAS अधिकारी आणि अजून एक उच्च दर्जाचे अधिकारी, त्या सर्वांची नावं सुद्धा मी स्टेशन डायरी, पोलीस स्टेशन डायरी, त्यामध्ये मी ऑनलाईन ती सगळ्यांना भेटून पण जाईल. तर त्याच्यामध्ये मी तशी नोंद केलेली आहे. आणि मी म्हणलं की हे पाप माझ्याच्यानं होणार नाही. एवढं मोठं एक लमसम अमाऊंट त्यांनी मला सांगितली, 5 करोड, 10 करोड, 50 करोड तुम्ही सांगा. आणि पण मी म्हणलं हे पाप नाही, न्याय देवता बसलेली आहे, जी ते जे न्याय देईल त्या जनतेला मला मान्य आहे. मी काय या अशा प्रकरणात अडकणार नाही. आणि मला ज्या प्रकरणाचं माहिती आहे तेच प्रकरण मी बोलतो. मला संतोष देशमुखांच्या प्रकरणावर किती फोन आले, किती बोला म्हणले, पण मला त्या प्रकरणात मला काहीच अजून एवढं डिटेल माहित नाही. तर मी कशाला बोलू? जेवढं माहिती आहे तेवढं मी बोलून टाकलेलं आहे त्या प्रकरणावरती. ओके. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्याशी तुमचं एवढं क्रॉस काय आहे? काय त्यांच्याशी तुमचं असं काही यापूर्वीचे काही संबंध चांगले होते, नंतर ते बिघडले, असं काही झालं का? नाही, नाही. म्हणजे काय झालं, ज्यावेळेस मी बीड जिल्ह्यात आलो ना, त्यावेळेस मी तुम्ही एकदम काम तुम्ही तुम्ही आलात का तुम्हाला आणलं गेलंय तिथे इतर पोलिसांसारखं? हां, तोही आता तो मी तुम्हाला खाजगीमध्ये सांगेन कसं आलो इकडे ते. तर ठीक आहे. मी आल्यानंतर बीड म्हणजे जिल्ह्यामध्ये म्हणजे म्हणजे एकदम ही धडाडीच्या. वाल्मिक नाही नाही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचीच कृपा नाही ना तुम्हाला बीडमध्ये आणलं? नाही, 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 नाही. हा हा, बर बर, हा, बोला बोला. तर मला ज्या प्रकारे मी धडाडीच्या कारवाया करायचो त्यावेळेस त्यांचे फोन यायचे मला वाल्मिक कराड, आणि मी वाल्मिक कराडला तर ओळखत पण नव्हतो, पण धनंजय मुंडेंना ओळखायचो. पण हे वाल्मिक कराड आणि त्यांचे बंधू आहेत, ते खालचे जे अजून एक पीए त्यांचं आठवत नाही, ते अंबाजोगाईचे आहेत. एक पीए त्यांचं नाव आठवत नाही. त्यांनी एके दिवशी मला फोन केला की गाडी सोडा. म्हणलं कशामुळे सोडू गाडी? कायद्यात सोड. या प्रकारे त्यांनी जी सुरुवात केली त्यांच्या पीएनी, मग तिथून जे आमचं हे करत
म्हणजे मी कारवाया म्हणलं आता ह्यांना इथे बीड जिल्ह्यात धडा शिकवायचा, कायदा शिकवायचा, इथल्या जनतेला कायद्याचं पालन कसं करतात हे सुद्धा दाखवून द्यायचं. ह्याच्याने मी काम करत राहिलो 2 वर्ष. आणि मग अंबाजोगाईला ट्रॅफिकचा इन्चार्ज असताना आपलं इलेक्शन होतं खासदारकीचं, तेव्हा मी बोगस मतदान होऊ दिलं नाही. त्याचा राग मनात धरून ते माझा नोट 10 का नोट 11 होता. मी रेस्ट हाऊसला राहायचो अंबाजोगाईच्या, तिथे येऊन त्यांनी माझा मोबाईल फोडला, मला मारहाण केली. त्याची सुद्धा मी लेखी तक्रार दिली होती. पण नंदकुमार ठाकूर साहेब होते आणि त्यांचे आणि यांचे वाल्मिक कराडचे खूप संबंध होते. त्यांचे कॉल रेकॉर्ड जर बघितले ना तुम्ही, तर दिवसातनं 10-15 डेली कॉल रेकॉर्ड असतील. सचिन पांडकर, परत आपले सचिन पांडकर आत्ताचे ॲडिशनल SP, आणि वाल्मिक कराड यांचे, आणि नंदकुमार ठाकूर आणि वाल्मिक कराड यांचे. म्हणजे एका प्रकारे पोलीस जिल्हा जो बीड पोलीस जिल्ह्याचे जो चालवायचा तो वाल्मिक कराडच चालवायचा. अच्छा. आणि अजून एक मुद्दा तुम्ही विचारण्याच्या नंतर विसरून जाईल, जे काल जे तृप्ती देसाई म्हणले आपल्या मुलाखतीमध्ये, त्यांचाही त्या दिवशी गेम झाला असता. ते पुरावे घेऊन आले म्हणून वाचले. मी त्याच ठिकाणी होतो त्या दिवशी. योगायोग बघा, प्रत्येक प्रकरणात मी असल्यासारखाच असतो. त्या आल्या, पुरावे घेऊन आल्या म्हणून, नाहीतर ॲडिशनल SP ह्या SP च्या हिटलिस्ट वरती तृप्ती देसाई आहेत. नाही, त्यांचा गेम झाला असता म्हणजे नेमकं काय झालं असतं? नाही, गेम म्हणजे काय नाही, चौकशीसाठी वेळ लावला असता, काय पुरावे नाही दिले आणि मग पत्रकारांना वेगळ्या. गेम म्हणजे काय, त्यांना अटक थोडी केली असती. मग मला असं म्हणायचंय कासले साहेब, त्यांनी जे स्पेशल 26 म्हणून जे काही पोलिसांची नावं घेतली होती आणि त्यांच्या विरोधात पुरावे आणले होते, वाल्मिक कराडच्या मर्जीतले अधिकारी म्हणून किंवा हो पोलीस आहेत ना ते. कर्मचारी म्हणून, हो आहेत तर आहेत. या 26 पैकी तर तुमचे बऱ्यापैकी ओळखीचे असतील. हो हो हो. मग तृप्ती देसाईंनी केलेले आरोप हे खरे आहेत का खोटे आहेत? खरेत खरे खरेत. मग त्यांनी तर त्याआधी असं म्हटलं, काल तृप्ती देसाई म्हणाल्या की त्यांच्या आधीच लेखी जबाब घेऊन ठेवले होते. काय आता ते बघा, चौकशीमध्ये बाहेर पडेल त्या म्हणजे विषयात. म्हणजे तृप्ती देसाईंनी केलेले आरोप खरे आहेत हे 100%. हे 100% खरेत. मग त्यांच्यावर कारवाई 26 नसतील पण 20 तरी नक्कीच आहेत. 15-20 तरी मर्जीतले अधिकारी अजून आहेत त्याच ठिकाणी. 3-3 ॲडिशनल SP पांडकर साहेब कोणच हलवू शकत नाही त्यांना कधीच. 3.5 वर्ष का 4 वर्ष झाले तिथे बीड जिल्ह्यात. हा, आणि त्यांच्याच हिट लिस्टवर पानकर साहेबांच्या तृप्ती देसाई आहेत असं तुम्ही म्हणता. हो 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 हो. ते त्या सुद्धा काल म्हणाल्या आणि मी त्याला म्हणजे पुष्टी देत आहे आता. ओके ओके. मला एक असं म्हणायचंय कासले साहेब, बीडमध्ये हे पोलीस प्रशासन वाल्मिक कराडच्या टाचेखाली काय आहे? म्हणजे एवढं काय आहे की त्यांची दहशत आहे काय? पोलिसांचे देखील आर्थिक आणि देवाणघेवाणीचे संबंध त्यांच्याशी आहेत म्हणून सगळं आलबेल चालू आहे. नाही नाही, बघा, धनंजय मुंडेचे खरे कृपा वाल्मिक कराडवर होती. ज्या हम्म, प्रकारे धनंजय मुंडे मंत्री होते, डॅशिंग मंत्री, आता आपल्याला माहिती आहेत. हम्म, त्यांनी सर्व, मी एक व्हिडिओ टाकला होता, मिनी मंत्रालय इथूनच चालवायचे. जसं परळीतून सर्व काही वाल्मिक कराडच बघायचे, मुंडेंची हम्म, हम्म. असताना, परत सामाजिक न्याय मंत्री असताना सर्व, आणि इथलं जिल्ह्याचा जो कारभार आहे ते वाल्मिक कराडच बघतात. इवन या ठिकाणी कुठला SP आणायचं आणि कुठल्या कलेक्टरला आणायचं हे सुद्धा हे 2 नेते ठरवायचे, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे ठरवायचे. आणि तसेच लोक या ठिकाणी बसवायचे. फक्त एक हॅलो. फक्त एक अधिकारी प्रामाणिक होऊन गेला, आणि त्यांचं नाव येतोय ना आवाज? हा हा, बोला बोला बोला. एक अधिकारी प्रामाणिक होऊन गेला, त्यांचं नाव मी विसरलो. ज्यावेळेस हे हत्याकांड झालं होतं ना, त्यावेळेस SP होते ते. आता नाव विसरलोय मी त्यांचं. अविनाश बारगळ. ते खूप अविनाश प्रामाणिक होते. बार त्यांनी मला अविनाश अशी. हा अविनाश बारगळ. हा, बारगळ बारगळ साहेबच. येस येस येस, ते खूप प्रामाणिक आणि डॅशिंग होते. त्यांचा काही गुन्हा नव्हता, ते रजेवर होते. ज्या दिवशी हा. हत्याकांड झाला ना, कायदेशीर रजेवर होते. आणि चार्ज होता ना ॲडिशनल SP पांडकर साहेबांकडे होते. जर बडतर्फ किंवा सस्पेंड किंवा बदली करायची होती तर त्यांची करायची ना, पण त्यांच्यावरती वरदास्त होता म्हणून त्यांना बदली केली नाही धनंजय मुंडेचा. आणि अच्छा, बिचारे त्या बारगळ साहेबांना इथून पाठवलं. बरोबर. आता मला आणखी एक प्रश्न सिस्टीम तुम्हाला, कशी काम करते बघा. मला असं म्हणायचं, ही सिस्टीम गेली अनेक वर्ष या वाल्मिक कराडच्याच हाताखाली होती. इतके वर्ष पोलीस एकाच हो पोस्टिंगवर हो हो. एकाच तालुक्यात, आणि तुमची बदली मात्र बीड जिल्ह्यात 2 वर्षात 7-7 वेळा तुम्हाला फिरवलं. म्हणजे त्यांच्या आता ठिकाणी मी विरोधात, त्यांचं काही कामच ऐकलं नाही. हा, म्हणजे त्यांच्या विरोधात हा, जे कोण जातील त्यांना मात्र त्यांची बदली होते तिथं पटकन, असा याचा अर्थ आहे. फिरवायची. येस येस येस. येस. मला एक तुम्हाला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा सस्पेंड झालाय तेव्हापासून आतापर्यंतचा जर तुमचा सगळा जो बोलण्याची तुमची डॅशिंग पद्धत, बिनधास्तपणे बोलणं, सांगणं, या सगळ्याच्यात तुम्हाला कधी भीती वाटत नाही का की उद्या कदाचित तुमच्याच जीवाला धोका निर्माण होऊ नाही शकतो? नाही
आहे ना, माझ्यावरती अटॅक झाला होता ना दिल्लीला. मी एक आरोपी पकडला. 3 जण होते महाराष्ट्रातले आलेले. मी दिल्लीला असताना त्या ठिकाणी मी गुन्हा देखील दाखल केलेला आहे दिल्लीमध्ये. तर एकाला पकडलं मी. मी एकटा काफी आहे 100 जणांना. आता 100 पेक्षा तर जास्त लोक येणार नाहीत. मी एवढी माझ्यामध्ये ताकद आहे कसा पोलिसांचा सामना करायचा आणि कसा लोकांचा सामना करायचा. पोलीस तर काय शेवटी पोलीस माझेच बांधव आहेत आणि ते फक्त सुरुवातीला रिक्वेस्टच करतात पोलीस, की चला आपल्याला घ्यायला आलोय वगैरे असं. आणि जे काही बाकीचे गुंड लोक आहेत त्यांना मी पुरून उरणाऱ्यापैकी आहे. बर, आता तुम्ही जे काही इकडे तिकडे तुम्हाला बाहेर फिरावं लागतंय, तर काही घरच्यांची काही कॉन्टॅक्ट होतोय, संपर्क होतोय की नाही? त्यांनाही तुमची काळजी नाही, लागून. असं सोशल मीडियावरूनच होतोय. अच्छा. मी सकाळी जसं सांगितलं ना, की मी सुखरूप आहे, ते सोशल मीडियावरूनच त्यांना कळतं. बर. कासले साहेब, आणखी एक महत्वाचं असं की आता तुम्हाला बाहेर फिरावं लागतंय, गाड्या, मोबाईल, फोन, इकडं तिकडं खाणं पिणं. आता ही सगळी व्यवस्था पैशाची कशी काय होते? कुठून काय आहे? म्हणजे कसं काय हे सगळं? हां. म्हणजे अगोदर मी 20 वर्ष सर्व्हिस केली. जी माझी सेव्हिंग होती त्याच्यामधनं काही आणि जे माझ्या अकाउंटवर 10 लाख रुपये आले होते मुंडे साहेबांची कृपा, त्यातून काही शिल्लक राहिलेले आता मी खर्च करतोय. अच्छा. ओके. बर. महत्वाचं म्हणजे तुम्ही एक सकाळी वाक्य बोलला होतात, की तुम्हाला देखील असं म्हटलं गेलं होतं, की आता ही व्हिडिओ बंद करा, खूप झालं. असं कोणी तुम्हाला काही दबाव आणला हो, का? हो, तुम्ही हो. काय सांगू हो, शकाल हो, का हो. तुम्ही मला असं? कॉल आलेला नाही, डिपार्टमेंटमधूनच कॉल आलेला. आता त्यांचं नाव सांगणं उचित नाही. नाहीतर मला मग काही परत कोणी कॉन्टॅक्ट साधणार नाही मला. बर, बर, बर. आता हां. तुम्ही आज सकाळी एक व्हिडिओ केला, त्यामध्ये तुम्ही एक क्रिकेट मॅचचं, म्हणजे तुम्ही होते क्रिकेटचे फॅन दिसताय. तुम्हाला अगदी त्यातलं येस, चांगलं येस, येस. माहिती आहे, की अगदी हां, 2 हां, हां, हां. ओव्हरला 40-50 रन काढायचे असतील तरी मी मॅच खेळणार शेवटपर्यंत वगैरे असं तसं. मी आता येस, येस, मधून, येस. आणि तुम्ही म्हणालात, की माझ्याकडे 2 रिव्ह्यू आहेत. एवढा पण तुम्ही उल्लेख केलात. एक येस, येस, खालच्या येस. कोर्टात आणि वरच्या कोर्टात वगैरे तुम्ही वरच्या कोर्टात. ऍग्रेसिव्ह दाखल करणार आहे. पण शेवटी काय होणार आहे माहिती आहे का? हां, रिझल्ट हां. त्याचा विनोद स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन. अच्छा, अच्छा, अच्छा. हा एक डायलॉग आहे. ठीक आहे. बर. अ, काल करुणा मुंडे यांनी देखील तुमच्या या संपूर्ण याच्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी असं येस, म्हटलं, की येस. धनंजय मुंडे यांनीच 100% एन्काउंटरची सुपारी दिली असं. म्हणजे 5 कोटी काय 100 कोटी सुद्धा ते देऊ शकतात. राजकारण आता पैशांच्या जोरावर चालतं. पण त्या स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन देणार आहेत आणि तुम्हाला पुन्हा नोकरीत घ्या, असं ते म्हणणार आहेत त्यामध्ये. काय तुमचं याबद्दल काय मत? बघा करुणाताईंचं बघा मी नेहमीच म्हणजे सुरुवातीपासून त्यांच्याबद्दल मी व्हिडिओ म्हणजे सहानुभूती किंवा चांगलेच व्हिडिओ टाकलेले आहे. ते पोलिसांशी खूप चांगले आहेत हां. खूप प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा. त्या जेव्हा एस-पी ऑफिसला येतात किंवा सायबरला येतात, पोलीस स्टेशनला येतात, विचारपूस करतात. काही अडचण आहे का विचारतात आणि त्यांचं फक्त ते वाल्मिक कराडशीच त्यांचं जास्त म्हणजे त्यांनी ते रिव्हॉल्वर ठेवून त्यांना हे केलं होतं. त्यामुळे त्यांच्याशीच वाकडं आहे. इव्हन त्या परळीला जेव्हा पंकजा मुंडेची सभा होती ना, त्या ठिकाणी ह्या 10 गाड्या घेऊन स्वतः करुणा मुंडे आल्या होत्या. त्या म्हणजे त्या पक्ष म्हणजे त्या निवडणुकीला हे असताना कॅन्डिडेट असताना सुद्धा आम्ही विचारलं, की "मॅडम काय तुम्ही काय म्हणजे झेंडे-बिंडे दाखवणार आहेत का मोदीच्या सभेत आले तुम्ही?" नाही म्हणले. "आमचं पंकुताईशी आमचं म्हणजे पंकजाताईशी आमचं काही वाकडं नाही" म्हणले. "आम्ही आलो सभा बघण्यासाठी आणि आम्ही त्यांचे मोदीजींचे पण आम्ही फॅनच आहेत." असं त्या बोलल्या होत्या. मग आता ते जे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार देणार आहेत, की तुम्हाला परत नोकरीत घ्यावं म्हणून, हो, तर हो, काय हो. तुमची इच्छा काय आहे? बघू आता काय गव्हर्नमेंट पहिले तर चौकशी करावी असं माझं म्हणणं आहे. चौकशी करून जे काय निर्णय योग्य वाटेल ते निर्णय ठेवायचा आणि असे कुठेतरी खोटे गुन्हे दाखल करायचे. आता हा खोटा कालच मी जितेंद्र भावेच्या विरोधात बोललो, की पोलीस खोटा गुन्हा दाखल करत नाहीत. पण माझ्याच विरोधात आता कुठल्या व्हिडिओमध्ये मी असा अपशब्द मला तर आठवत नाही. कारण मी माझे पहिलेचे भाषणं पण म्हणजे भाषणं म्हणतो व्हिडिओ पण बघा तुम्ही, की जय भीम, जय शिवराय आणि मी कुठल्याही व्यक्तीला माननीय बोलल्याशिवाय उच्चारत सुद्धा नाही. तर कुठेतरी कोणाची तर भावना दुखावली असेल, काहीतरी व्हिडिओ किंवा कुणीतरी मॉर्फिंग केलं असेल असा मला अंदाज आहे. आता एआयचा जमाना आहे. पण असू द्या, करुणा मुंडे आणि तृप्ती देसाईंचंही म्हणजे त्यांचेही मी आभार मानतो. कारण त्या पण खूप माझ्याबद्दल काल व्यवस्थित बोलल्या, की त्यांना जर माहीत नसेल तर फक्त त्या अंजली दमाने यांना हे सर्व गोष्टी समजावून सांगा, की 2 वर्षात 7 बदल्या कशा होतात, तुकाराम मुंडे कसं बनवतात. तर तो काय विक्षिप्त किंवा विचित्र किंवा बेवडा आहे म्हणून नाही म्हणून असं तुम्ही जरा तुमच्या ह्याच्यातनं त्यांना सांगा समजावून. नाही, त्यांचं म्हणणं इतकंच होतं, की जेव्हा प्रत्यक्षात ते
पोलीस अधिकारी म्हणून काम करत होते तेव्हा का नाही बिनधास्तपणे हे हा बोलले? हा त्या प्रश्नाचं उत्तर मी 1000 वेळा दिले. अहो तेव्हा जर बोललो असतो तर आज मी सस्पेंड असतो ना. तेव्हा कसं बोलणार? तेव्हा सिस्टम मध्ये होतो, मी काम करत होतो त्यावेळेस. आता मला सिस्टम मधून बाहेर काढले म्हणून मी बाहेर काढतोय त्यांची अंडी पिल्ली तुमच्याला. आणि हेच उत्तर आहे माझं प्रत्येक याच्यात, सरळ सरळ उत्तर आहे. तेव्हा जर मी आवाज काढला असता तर आज मी उपाशी मेला असतो किंवा माझं कुटुंब. आता हे झालं, हे दुसऱ्या प्रकरणामुळे झालं म्हणून मी बोलतोय आज हे सगळं. बर, आता मला असं विचारायचं की कासले साहेबांच्या पोतडीत असे आणखी किती बाण आहेत की जे बाण त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुटतील? बाण तर भरपूर निघतील, पण माझी एक सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून सर्वांना, आता तर काय फक्त अॅट्रॉसिटीज झालाय, डकैती पण दाखल करतील, एखादी 376 रेपचा पण दाखल करतील आता नवीन याच्याप्रमाणे. आणि कुठले कुठले गुन्हे अजून एक मी आता 7-8 दिवस जाऊन येऊन येईपर्यंत 7-8 गुन्हे तर नक्कीच दाखल होणार, कारण मी कोणाला सोडलं नाही आपल्याला माहिती आहे. तर आता एक गुन्हा दाखल झालाय फक्त अॅट्रॉसिटीचा, आता बघा किती गुन्हे दाखल होतात. आणि माझ्या मागे एलसीबीच्या टीम पाठवण्यापेक्षा माननीय नवनीत सर यांना माझी म्हणजे विनंती आहे की त्यांनी त्याच एलसीबीच्या टीम आपल्या कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी पाठवाव्या, तेवढाच तो आरोपी भेटेल. माझ्या मागे अशा टीम भेटण्यापेक्षा मी तर खात्यात परत येणारच आहे, म्हणजे तोंड दाखवायला तर येणारच आहे, लढण्यासाठी येणारच आहे. मी काय भगोडा नाही, मी काय पळून जाणार नाही. खात्याचं मीठ खाल्लंय, मी येणारच आहे त्यांच्या समोर. अशा तुम्ही काय उगीच लोकांना. तुम्ही सरेंडर होणार आहात का? हा मी आता 8 दिवसाने विचार करणार. पहिले तर मी कायदेशीर लढा लढणार, अँटीसिपेटरीसाठी जाणार, साठी जाणार. माझी आता वकिलांची टीम तयार झाली आहे. मला फ्रीमध्ये लोक मला फोन करायलेत, मला मेसेज यायला लागलेत, सर आम्ही तुमची केस साठी जाऊ. आजच हायकोर्टातून औरंगाबादचा मला कॉल आलेला, सर क्वॅशिंग आपली 15 दिवसात क्वॅशिंग होईल आपली केस, कारण काहीच अपशब्द नाही त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे म्हणलं, मग साठी जाईन मी, पहिले साठी जाईन, नंतर मग मी सरेंडर होईल नाहीच झालं तर. कारण की कालच तुम्ही मुळात बीड पोलीस ठाण्यामध्ये जाणार होतात आणि एसपीची गाठ जाणार घेणार होतो. होतात असं तुम्ही येस म्हणाला होतात. आणि येस येस नेमकं जेव्हा जाणार. तुम्हाला कळलं की बाबा अॅट्रॉसिटी आता दाखल झालेला आहे, तर हा. मात्र मग तुम्ही तो वेगळा पवित्रा घेतला. येस येस येस. बरोबर, पण याचा अर्थ बरोबर. हे एक क्लिअर होतंय की तुम्हाला पोलीस खात्याबद्दल खूप म्हणजे कळवळ आहे, पोलीस खात्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप आदर आहे, सगळ्याच तुम्ही आतापर्यंत केलेल्या सगळ्या कामकाजाचा. पण त्याच पोलीस खात्यात जेव्हा तुम्ही परत जाणार आहात आणि मग आता ज्यांच्या विरोधात तुम्ही काही सगळे बोललेले आहात, तर त्याचा त्रास परत तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे तुम्ही नेमकं याच्यातलं पाऊल कसं उचलणार आता पुढचं? त्रास सहन करून करून स्ट्रॉंग झालोय आता. ह्याच्या पलीकडे अजून किती स्ट्रॉंग मला बनवणार आहे. जेव्हा मी आज 1 महिना झालं माझ्या फॅमिलीचं, माझ्या मुलाबाळांचं, माझ्या मुलीचं कोणाचं तोंड सुद्धा बघितलं नाही, साधा कॉल सुद्धा मी केलेला नाही, कारण ते सुद्धा घाबरतात संपर्कात राहण्यासाठी. तर ते सुद्धा संपर्कात राहत नाहीत माझ्या. तर हा म्हणजे याच्यापेक्षा त्रास मला वाटत नाही अजून कुठला मोठा त्रास देतील किंवा मला सहन करावं लागेल जेवढा मी आज करतोय ते. नक्कीच. एक शेवटचे 2 प्रश्न फक्त. धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर का करावासा वाटतोय? काय कारण आहे तुम्हाला असं वाटते की जेणेकरून त्याबद्दलच त्यांना एन्काउंटरची तुम्हाला सुपारी दिली असेल? बघा, धनंजय मुंडेंना वाटलं असेल की वाल्मिक कराड कडे काही पुरावे असतील किंवा त्याच्या व्हिडिओमध्ये किंवा त्यांच्या स्टेटमेंटमध्ये जबाबामध्ये कोर्टातल्या जुन्या ह्याच्याप्रमाणे 164 मध्ये जर त्यांनी नाव घेतलं तर मी सुद्धा 302 मध्ये जाईल, या कारणामुळे त्यांना ते वाल्मिक कराड नको होता. हं, हं, हं. पण आता तर ऑलरेडी चार्जशीट दाखल झालेला आहे आणि आता झालेलं, वाल्मिक आता कराड काहीच होऊ शकत नाही. आणि वाल्मिक कराड स्वतःहूनच त्यांनी आता आरोप हा, मुक्तीसाठी अर्ज हो दाखल केलेला आहे. अर्ज केलेला आहे. डिस्चार्जसाठी केलेला आहे. म्हणजे मी बघू पण. आरोप काही केलेलंच नाही म्हणतोय तो. नाही नाही, पण माझा खूप विश्वास आहे. उज्ज्वल निकम सरांना मी ओळखतो, मुंबईमध्ये मी 15 वर्ष होतो, हायकोर्टाला मी 2 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे मला हायकोर्टाच्या केसेस मी बघायचो तिथे मुंबईत, त्यामुळे माझा प्रचंड अभ्यास आहे. उगीच मी वाऱ्यात बोलत नाही, फक्त ते थोडंसं दारूने माझी प्रतिमा खराब केलेली आहे खरं तर. नाही, तर ते जो तुम्ही पहिला व्हिडिओ जो केलात ना, तिथेच फर्स्ट इम्प्रेशन आणि लास्ट इम्प्रेशन पडलं. जर असू दे. तुम्ही त्यावेळी शुद्धीत, जसं आता तुम्ही शुद्धीत बोलताय, तसं जर व्हिडिओ केला असता, तर आता झालंय कसं मी मगाशीच म्हणालो, ते येस लांडगा येस. आल्याने आल्यासारखं लांडगा झालं. आला रे. म्हणजे पण ते 100% उज्ज्वल निकम नक्कीच फाशी देतील, माझा त्यांच्यावर खूप विश्वास, जरी ते बीजेपी कडून त्यांनी हां, चांगल्या बोला. प्रकारे ओळखतो. बर बर. आता अगदी शेवटचा प्रश्न माझा तुम्हाला एक असले साहेब, हे असं किती दिवस चालणार? व्हिडिओ करणार, पब्लिक समोर तुम्ही व्हिडिओ पाठवणार, पब्लिक पाहणार, त्याच्यावर प्रसारमाध्यम बातम्या करत बसणार, तुम्हाला विचारत बसणार.
हे असं आणखी किती दिवस चालणार आहे? किती दिवस? अच्छा, हे किती दिवस चालणार? जोपर्यंत माझी दखल घेतली जात नाही कोणी, जोपर्यंत इन्क्वायरी बसवत नाही, चौकशी बसवत नाही आणि दूध का दूध, पाणी का पाणी सर्व गोष्टी, माझे अकाउंट, माझा आयटॅब म्हणजे मी दिलेला गिफ्ट, जे पुरावे मी काढलेलं बॉलिवूड कनेक्शन वाल्मिक कराडचं, मी बनवलेली स्टेशन डायरी एन्काउंटरची सर्व पुरावे आहेत. ह्याची चौकशी करा. जोपर्यंत इन्क्वायरी बसत नाही, केंद्राची बसत नाही, महाराष्ट्राची बसवलं तर ते मला हेच करणार. महाराष्ट्रात कोण असतं? रिटायर्ड IAS IPS मला माहिती आहे. महाराष्ट्राच्या SIT मध्ये कोण असतं? तर केंद्राची जर बसवली तरच मला न्याय मिळू शकतो, जनतेलाही मिळू शकतो, सोशल मीडियाला, आपल्यासारख्या इलेक्ट्रॉनिक मीडियालाही न्याय मिळू शकतो. धन्यवाद कासे साहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि खरं म्हणजे तुमचा जो काय आता पुढचा प्रवास खडतर आहे, क्रॅशिंग साठी भले तुम्ही आता तिथे तुमचा आता प्रोसेस चालू आहे, पण 8 दिवसांनी का होईना तुम्ही सरेंडर व्हायचा विचार करताय असं तुम्ही मगाशी म्हणायला आहात. अभी निश्चित. हा बोला. अभी रोक सके तो रोक ले शेखावत, दम है तो. हा म्हणजे थोडक्यात ते मगाशी झुकेगा, डॉन. अब झुकेगा नाही साला. हा म्हणजे ते डॉन सारखं जसं की डॉन को डॉनचा पकडणं मुश्किल नाही. आता ते तुमच्यामुळे मला डॉन पिक्चर एकदा बघावं लागणार आहे. नक्कीच. कासले साहेब, धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संपर्क साधल्याबद्दल आणि संवाद साधल्याबद्दल. तर धन्यवाद, हे होते धन्यवाद. रणजित कासले, ज्यांनी थेट आपली जी काही मनातली खतखत आहे ती बाहेर काढली आणि धनंजय मुंडे यांनीच मला एन्काउंटर करण्याची त्या ठिकाणी सुपारी वाल्मिक कराडची दिली होती. शिवाय इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकरणामध्ये मी जे काही खुलासे केलेले आहेत त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत इन्क्वायरी व्हायला पाहिजे, केंद्राकडून इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि माझ्या व्हिडिओजना सिरियसली जोपर्यंत घेतलं जात नाही, दखल घेतली जात नाही, तोपर्यंत मी निश्चितपणे महाराष्ट्राशी संवाद साधल्याशिवाय राहणार नाही. तर ही रणजित कासले यांची भूमिका आहे. मला इतकंच म्हणायचंय, आतापर्यंत त्यांनी केलेले व्हिडिओ, त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांनी जे काही खळबळजनक आरोप केलेले आहेत त्याचा आता खरंच कुठेतरी आपण सिरियसनेस त्यातला पाहिला पाहिजे. दारू पिऊन त्यांनी केले की असतील किंवा काय, ते 1-2 व्हिडिओ जर आपण बाजूला केले तर त्यांनी आता केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत आणि याची दखल सरकारनं, पोलिसांनी घ्यावी इतकीच अपेक्षा आहे. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.